सांगलीकरांच्यासाठी विरंगुळा म्हणून सुशोभित करण्यात आलेला काळी खण प्रकल्प गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद पडलाय। कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करत सांगलीच्या वैभवात भर घालणारा म्हणून काळा खणीचं सुशोभीकरण करण्यात आलं। मात्र पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे काळी खण प्रकल्प आज बंद पडलाय। सांगलीकरांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून सांगली महापालिका प्रशासनाच्या वतीने काळी खणीचं सुशोभीकरण करण्यात आलं। आधुनिक व्यवस्था, संगीत, कारंजा अशा पद्धतीने काळी खण विकसित करण्यात आली, ज्याला द इव्हिनिंग रिट्रीट असे नाव देण्यात आलं। यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल 9 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला। मात्र हा प्रकल्प गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद पडलाय। कोट्यवधी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या काळा खणीचा प्रकल्प वेगवेगळ्या कारणाने सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला होता। असं होऊन देखील मोठ्या थाटामाटात महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काळा खण प्रकल्प सुरू झाला खरा, पण अवघ्या काही महिन्यात हा प्रकल्प आता गटांगळ्या खाऊ लागलाय। काळ्या खणी भोवताली झालेलं सुशोभीकरण, कारंजा यामुळे सांगली शहरात काहीतरी पाहण्याची पर्वणी मिळाल्याचा आनंद सांगलीकरांना झाला। मात्र काळ्या खणीचं सौंदर्य आणि कारंजा पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने सांगलीकरांचा पुरता हिरमोड झालाय। परिणामी काळी खणीचा द इव्हिनिंग रिट्रीटकडे सांगलीकरांनी हळूहळू पाठ फिरवायला सुरुवात केली। परिणामी कोट्यवधी रुपये घालून खर्च केलेला हा प्रकल्प आता काळ्या खणीच्या पाण्यात बुडण्याच्या मार्गावर पोहोचलाय। अखेर ठेकेदाराची बिलं, नागरिकांनी फिरवलेली पाठ, पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार, खासदार, आमदार व पालिकेच्या कारभाऱ्यांचं दुर्लक्ष अशा एक ना अनेक कारणांमुळे काळी खण रिट्रीट हा प्रकल्प बंद पडलाय। त्यामुळे विनामूल्य हा प्रकल्प खुला करण्यात यावा अशी भावना सांगलीकरांची आहे। सांगलीकरांच्या पर्यावरणपूरक असणारा प्रोजेक्ट जो ब्युटिफिकेशनकडे गेलेला प्रोजेक्ट अतिक्रमणाकडे गेलेला प्रोजेक्ट फुटपाथ रस्त्यावर आणण्यात आणि महापालिकेच्या ह्या काळ्या खणीच्या सुशोभीकरणात 18 मीटरचा DP रस्ता 12 मीटर करण्यात इतकं अतिक्रमण करून 8 कोटी खर्च करून लोकांच्या विरंगुळ्यासाठी असणारा हा प्रोजेक्ट गेले 2.5 महिने झालं कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले गेलेले नाहीत, म्हणून कॉन्ट्रॅक्टरनं त्याचा असणारा कारंजाचा प्रोग्राम काढून नेलेला आहे आणि हा प्रोजेक्ट बंद पडलेला आहे। हा प्रोजेक्ट बंद पडायला कारणीभूत फक्त महापालिका प्रशासनाची अनास्था, महापालिका प्रशासनाचा हेकेखोरपणा आणि महापालिका प्रशासनाचं नियोजनशून्य कारभार या गोष्टी कारणीभूत आहेत। पालकमंत्र्यांच्या डोळ्यात उतरायसाठी निवडणुकीच्या आधी घाई गडबडीनं ह्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं, ज्याचा निवडणुकीमध्ये सांगलीकरांच्याकडे प्रेझेंटेशन करायला भारतीय जनता पार्टीला फायदा झाला, इथल्या आमदारांना फायदा झाला, इथल्या लोकप्रतिनिधींना फायदा झाला। आता तो फायदा संपल्यानंतर हा प्रोजेक्ट चालू आहे का बंद आहे हे बघायला कुणीही तयार नाही। या ठिकाणी 18 महापालिकेचे कर्मचारी काम करत आहेत, मात्र इथलं उत्पन्न शून्य आहे। जवळजवळ 8.5 कोटी रुपये खर्च करून ह्या पाण्याचा pH बिघडलेला असताना कारंजा चालू करणे हे फक्त पाण्यातला ऑक्सिजन वाढवणे आणि त्याचा pH कमी करणे, ह्या पाण्यामध्ये मलमूत्र जे पाणी मिसळते ते पाणी बंद करणे यासाठी पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती। पर्यावरण विभागाने याचे पाण्याचे सॅम्पल्स घेतले, त्याचे लॅबचे रिपोर्ट पर्यावरण विभागाने अजून जाहीर केलेले नाहीत। मात्र हा प्रोजेक्ट 8 ते 9 कोटी रुपये खर्चून लोकांच्यासाठी खुला ठेवणं गरजेचं होतं। गेली 2.5 महिने झालं कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं गेलं नाही। महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपये याचं लाईट बिल येतं आहे आणि गेल्या 2.5 महिन्यातलं ॲव्हरेज बिल महिन्याचं 67,000 रुपये या पतदिव्यांचं आणि ह्या इथल्या सुशोभीकरित लाईटचं आलेलं आहे। जिथं कारंजाच बंद आहे, जिथं उत्पन्नच बंद आहे, महापालिकेच्या 18 कर्मचाऱ्यांचा पगार महापालिकेच्या अंगावर पडतो आहे। मात्र हे लोकांच्यासाठी खुलं करण्याऐवजी हा प्रोजेक्ट बंद करून महापालिकेनं धन्यता मांडलेली आहे। महापालिका प्रशासनानं यामध्ये शांत डोकं ठेवून काम करणं गरजेचं होतं। बागा विभागाकडे ह्याचं नियोजन, मालमत्ता अधीक्षक याचं पाहणार, 3 त्रिकूट करून ह्या केलेल्या सुशोभीकरणाचं लोकांच्या पैशाचा केलेला अपव्यय हा लोकांच्या नजरेत यायला लागलेला आहे। प्रशासनाच्या विरोधात आम्ही का होतो त्याची कारणं आज लोकांना कळत असतील, पण प्रशासनानं आता तरी शहाणं व्हावं, नाममात्र किंमत लावून या लोकांच्यासाठी खुलं करावं। हा 2.5 ते 3 महिने झालं प्रोजेक्ट बंद आहे आणि महापालिकेचा बोजा यावर पडतो आहे। बाकी कामाच्या उत्कृष्ट आणि निकृष्टेबद्दल आपण बोलू, कारण आता 7 ते 8 महिने झालं काम झालं आहे, मात्र समोर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला कामाची क्वालिटी कळेल। पण हे सगळं करत असताना सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, लोक ज्या सूचना करत होते त्याकडे महापालिकेनं डोळेझाक केली। महापालिकेच्या सामान्य हातगाडीवाले, फेरीवाले आणि खोकेवाल्यांच्यावर कारवाई करण्यात महापालिका धन्यता मारते। मात्र आता मी जिथं उभा आहे तिथून उजव्या बाजूला जे काही 10-12 फुटाचं महापालिकेचं अतिक्रमण आहे त्यावर महापालिका बोलायला तयार नाही। पण हा प्रोजेक्ट हा नागरिकांच्यासाठी आहे, तो खुला व्हावा, लोकांना इथं यायला मिळावं, ही काळी खण पाहायला मिळावी, किमान हा केलेला खर्च याचा उपभोग नागरिकांनी घ्यावा। नाममात्र किंमत 5 ते 10 रुपये तिकीट ठेवून हे लोकांच्यासाठी खुलं करावं। खाऊ गल्लीला इथं आमच्या विक्रेत्यांना आमची तयारी आहे, आमच्या फेरीवाल्यांना आम्ही इथं आणून बसवू,
महापालिकेला योग्य ते भाडं देऊ, मात्र महापालिकेनं त्या बाबतीत नियोजन करावं आणि हा ब्युटिफिकेशनचा जो घाट त्यांनी घातलेला आहे, किमान पर्यावरणपूरक बारकी कारंजे का होईना विदाऊट प्रोग्राम जे चालू करून त्या पाण्याची स्वच्छता करत राहावं आणि हा प्रोजेक्ट लोकार्पण करावा अशी माझी महापालिकेला विनंती आहे. अन्यथा ह्या पैशाचा अपव्यय केला म्हणून आम्हाला जनतेच्या दारात जावं लागेल, कोर्टात जावं लागेल, तशी आमची शिवसेना म्हणून करायची तयारी आहे. प्रशासनानं येणाऱ्या आयुक्तांनी आणि महापालिका आत्ताचे जे प्रशासक काळ संपून जे कारभारी आले आहेत यांनी लक्ष द्यावं अशी विनंती आहे. अन्यथा याबाबतीत आम्ही आंदोलन करून जनतेला या आंदोलनात उतरवू असं आवाहन आम्ही शिवसेनेच्या वतीनं करतो आहे. नागरिक म्हणून आमची भावना ही होती की सांगलीत काय तर नवीन प्रकल्प उभा होतो आहे, ही आम्हाला आनंदाची आणि एकदम आनंद घेणारी गोष्ट होती. त्यामुळं आम्ही खुश होतो की बाबा चला आपली काळीखंड लई वर्षापासून बंद आहे आणि काय त्याचा प्रकल्प होत नव्हता, पण आता नगरपालिकेनं वगैरे पुढाकार घेऊन एवढे पैसे खर्च करून आपला काळीखंडचा उपयोग केला तिने आणि इथं प्रकल्प उभा केला. पण आम्हाला पहिलं वाटत होतं की बरं आहे प्रकल्प उभा केला आहे म्हणजे आमच्या कालावधीत म्हणजे आमच्या लहान मुलांना वगैरे चांगलं झालं बघण्यासाठी. ह्याच्या पहिलं तुमचे आमराईमध्ये जावा, परत ह्याच्यात जावा, काय म्हणतात त्याला घाटावर जावा. तर आता काय तसं पहिल्यासारखं बी तसं राहिलेलं नाही. पण आता इथं जवळ व्हायला लागलं तर प्रकल्प चालू होता. आम्हाला असं वाटलं की बाबांनो चला प्रकल्प चांगला झाला आहे म्हणून आम्ही विचार केला. मग त्यानंतर पूर्ण तयार झाला. असं वाटलं की चला आता आपल्या मुलाबालांना घेऊन की आपण प्रकल्प बघायला जाऊ, चांगला आहे. तर येऊन बघतोय तर काय ह्याला तिकीट लावले, त्यांनी मूल्य घ्यायला चालू केले. मग आता म्हणलं आता ही एवढा नगरपालिकेने खर्च केला ते कुणासाठी, की गोरगरिबांसाठी खर्च केला की चांगली होण्यासाठी केला का काही काम तर काहीच लक्षातच येणार. त्यामुळं आम्ही तिकीट घेऊन आलो, बघायला लागलो. पण काही दिवसापासून अजून 2-2.5 महिने झाला आता ही प्रकल्पही बंद आहे. पण नगरपालिकेने हे खर्च चांगल्यासाठी केला का वाईटासाठी केला नागरिकांच्या, तर आता काहीशीच असं होत नाही आहे ना. त्यामुळं लवकरात लवकर ही प्रकल्प चालू करावा आणि विनामूल्य ही प्रकल्प लोकांना दाखवावा ही आमची नागरिकांकडं अपेक्षा आहे.